टेस्ट कशी आहे? मीठच नाही, घाम नाही भरला त्याला. शिर बाबा. कुठे आले आपण? एकविरा आईला आल्या. गाणी ऐकली का तुम्ही? तो एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी, एकविरा आई तू डोंगरावरी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश संते. तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे. तर माझा काल होता बड्डे, तर काल बड्डे सेलिब्रेट केले घरानंच. तर आता आम्ही चालल्या एकविरेला चालल्या. माणसं बघा कोण कोण आले. प्रियंका आले, मॅगी आले, पनू आले, बाहेर भाऊजी पण आहेत. तर सध्या ड्रेसिंग कशी वाटतं? व्हाईट शर्ट, ग्रे पॅन्ट. हां, तर आता निघायला टाईम झाले आपल्याला. तर चला. तर यो बॉईज ओवर करता मी. तर नारळ बघा आपण एक फटक्यानंच फोडतो. लई ताकद आहे आपल्यान ना. व्हाईट शर्ट मध्ये जरा डॅशिंगच दिसता, बॉडी जराशी उतारले जराशी. A few moments later. तर आता सध्या आपण पुणे एक्सप्रेस हायवेवर पोचल्यावर ना. 2 गाड्या घेतल्या, ना एक पनूचा नवरा चालवता, ना एक मी चालवता. मला वाटली ना मी सुखाचे बसून जर म्हणून मी आपली गाडी काही घेतली नाही, पण ॲज युजल मला भाऊजी ड्रायव्हरच बनवला. मला वाटलेलं मस्त बसत साईडला, मस्त ब्लॉग बनवत जावं, सगळं रस्ते बिस्ते दाखवता तुम्हाला, पण काही नाही. मी ड्रायव्हर तर ड्रायव्हरच आहो. जैसा मैं बोलेगी वैसा तुमको करनी पड़ेगी. जैसे अब तक तो बहुत चल रही मेरी. तर आता जरा चालल्या भाऊजी, रस्ता बी दाखव. हायवे हाव. तर फूड मॉलला थांबू. सध्या घरात नाश्ता ते केले मी नाही, पण तरी सगळ्यांना भूक लागले. फूड मॉलवर थांबू, तिथे तुम्हाला दाखवतात. ब्लॉग एन्जॉय करत राहा. सर्वांचा फेवरेट म्हणजे पुणे हायवेवाला यो बोगदा. इथेशी गेल्यावर लहान होतो तेव्हा तर लय मजा यायची, आता पण लय मजा येते. ब्लॉग तुम्ही एन्जॉय करत राहा. तर केली बिली आता तिथं नेता ना. आईनी नाश्त्याची सोय केलेली आहे सगळी. आणले चिवडा बिवडा आणले, केली आणल्या, आणि बाकरवडी आहे. पिस्ता काय तो? पिस्ता बी आणलेला. तर आता आम्ही टोल नाक्याचे पुढे निघल्या. तर जरासा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून थांबलो. अजून फुटबॉल किती लांब आहे भाऊजी? इथं जाता लेफ्ट साईडला. जराशी भूक लागली जीवाला माझ्या. आपण फुटबॉलला थांबू. हा चला. या नाही बोलू डायरेक्ट फुटबॉलला. तर आता आम्ही फुटबॉलला पोचल्या. तरी आत्या चल का आता वडापाव समोसा भाऊ. आज रामदे चल संकेष्टी विंकेष्टी. आई चमकते बघ अशी बाबा. साडीचा कलर कुठला आहे? मरून राणी सही दिसत, चमकतो निसते. यो भाऊजी, प्रियंकाचा नवरा. यो निसतच खर्च बरोबर. ए साईडला बस जा. स्वीट कॉर्न चाट काय? टेस्ट कशी आहे? मीठच नाही, घाम नाही भरला त्याला. शिर बाबा. आईला विचारू का? आईला बरं. आईला इथे राहिला. आई टेस्ट कशी लागतं? भूक लागले ना म्हणजे शक्तीची आज सोडली. मीठ का त्याच्यात? आईच्या ह्याच्यात भरले का? माझ्यांना काम पडला, मीठच नाही याच्यात. फूड मॉल मशीन निघल्या ना, त्याच्यानंतर जरासा रस्ता. हा यो स्टॉल. तो लोणावळा खंडाला होता ना, यो लोणावळा कारला. काल भैरवनाथ देवस्थान, एकविरा आईचा माहेर घर. या ठिकाणी भाऊजीने सांगितलं, मला बी माहित नव्हता. इथं खाली उतरायचं खाली. चल रे वेन्यू. तर भाऊजीने आपल्याला दाखवले नवीन काहीतरी, आपल्याला माहित नव्हता. श्री काल भैरवनाथ देवस्थान. तर मंदिराची विशेषता अशी म्हणजे
इथंशी मंदिर आहे ना, तिकडेशी एकविरा आईचं मंदिर आहे. तर भावा बहिणीची एकमेकांवर नजर असतं असं बोलतात. तर मंदिर दाखवता बघा तुम्हाला. वा, मंदिराचं काम चालू आहे अजून ना प्रियंका. वा, श्री काल भैरवनाथ. सीन एवढा भारी वाटतं. तळ्याच्या बाजूलाच मंदिर आहे. एंट्रन्स एक नंबर होता. तर आईच्या चरणाशी म्हणजे पायथ्याच्या मंदिराशी आलेलो आहोत. तर चला आतमध्ये घेऊन जातो तुम्हाला. एकवीर आईचं दर्शन करून देतो. तर पायथ्याशी दर्शन घेतले आता. पण मला भूक लागले तर ये ठिकाणी मिसल पाव खाता. बघू कशी लागते मिसल पाव. चांगली लागलं तर सांगेन खा म्हणून, नंतर नका गावच सांगेन. त्या चला. दिसते तर भारी. मिसलला टेस्ट लय भारी होती. तुम्ही आल्या तुम्ही येऊन खा. योजे ए इथे ना मुलकोल बघ, लक्षच नाही देत बघ कशी. भाऊजी आपला डोसा खाते इथेशी. देवेन तू नाही खात का? तर कोण नाही भाऊ इथेशी डायरेक्ट जायचं ना निघायचं. टोपल्यान कोणला बसूशील? मॅगीला. मॅगी आता नाही बसायची ना, पहिले बसलीच ती. आता नाही बसायची. किती रुपये भाडा घेतानी आहे? 100 रुपये. ए दादा यांचं भाडा किती घेतात रे? 400 300 कोणला देतात ना? 400 कोणला देतात? फक्त भाडा की डायरेक्ट? भाडा. माझा खर्च किती आहे? 400 रुपये भाडं बोलला तर. तुझी मागणी काय कोणती आहे? तर आता वरती चढायचं चालू केले. नमिनी माझं कपडे बी चेंज केले. तर आता वरती चढायचं चालू केले. मॅगीला खांद्यावर घेतले. मॅगी 4-5 पायऱ्यात चढली पण ती दमले. आता मला घ्यायला लागले. नमिनी माझी ड्रेसिंग बी चेंज केले. बघा शूज कसं वाटतं. व्हाईट कपडा, ग्रे पॅटर्न, ग्रे पॅन्ट. आता सध्या दम लागले, आपल्याला जमत नाही. तर वरती भेटूयात. ही नागमोडी वाट डोंगर घाट कारल्यान सजलयो खननाला कुठे आल्या आपण? एकविरा आईला आल्या. गाणी ऐकली का तुम्ही? तो एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यावरी. कंटाळा आला तुला? तुला खांद्यावर बसून मी नाही आणली. तुला कटाला कला येईल. तुला मजा झाली ना? ऐ ऐ ना मॅगी काही बोलत जाऊ. चला आपण आतमध्ये तुम्हाला एकविरा आईचं दर्शन करता. चल बघ माझी एकट्याची हाताने फोन नाही. अंधभक्त मी खरा भक्त आहे. देवीचं दर्शन आलं. सगळ्यांनी लाईनी द्या ना. असं घ्या. तर आमचं दर्शन एकदमच भारी झालं. आम्हाला थांबायलाच नाही लागला ना प्रियंका. मस्त दर्शन भारी झाला. काहीच गर्दी नाही. काहीच गर्दी नाही. आम्ही 3 वेळा आतमध्ये गेलो. का बोलतो बनू बघ तिथं. मग आपल्याला माणसं बी सांगाल आपण कसे बरोबर दिसतं का ना. आम्ही
असा कसा तिरका तर रामदेव जरा या इथं जरासं उन्हाळून जरा चालत चालत दर्शन लय भारी झाला न वरती चढलो काही वाटलं बी नाही मॅगीला घेऊन चढलो तरी मला काही वाटलं नाही असं वाटलं लगेच चढलो 5 लगेच चढलो टाइमच किती पायऱ्या चढलो झपक्यान पूर्ण खाली मॅगी बी लय खूप झाली ना मॅगी तो रॅक दाखवून अक्का खाली आहे सगळा रिकामा बरा मस्तच आई कसा वाटला ग तुला एकदम प्रसन्न वाटतं बोला एकविरा माते की जय भाऊजी एकदा खालती करा हा आता करा वरती कर कर हात जोरा मॅगी चल बोला एकविरा माते की हात जोड ना Blur करा. या यू अँगल दे असं अँगल कळस कुठे इथे बघ फोटो काढले ओ भाई साहब भारी काढले कसला भारी आलाय ना ही मागे 2 जण कोणी येले फोटो खराब केला तसा यो फोटो मी माझ्या इंस्टाग्रामला टाकेन तर तिथशी बी बघा ना मला हॅपी बर्थडे विश करा सगळ्यांनी भाऊजी तुम्ही बी या ना भाऊजी या साडू या एकत्र आमचा एक अजून एक भाऊजी आहे निलजाचा भाऊजी तो आज आला नाही बिझी होतं ते या भाऊजी मेरा अकेले का फोटो निकालो तो कुठला पिक्चर बनवतो तो बघ ना अभी ठीक करके देता हूँ खट्टा मिट्टा मध्ये तो कसं बोलतो मेरा अकेले का फोटो निकालो भाई साहब मेरे अकेले की फोटो लेना अकेले खींचो देवेन मेरा अकेले का फोटो निकालो यो देवेन आमचा क्रिकेटर तुम्हाला लक्ष नसेल तर आम्ही दोघं शर्तीनं जायचो ही प्रियंका आपली तुम्हाला माहीतच असेल नाही ही पणूची मुलगी मॅगी पप्पा एकविरा आहे ना नंदस हा सरस्वती संते रत्ना भोईर आत्या माझी आई तर वलगतानच तुम्हाला तर वलगतानच जास्ती करून लोक मग तर आमचं दर्शन लय भारी झाले आणि फोटो बी आम्ही लय काढले तर तेच फोटो मी इंस्टाग्रामवर बी टाकील माझे न कसं वाटतं फोटो त्या मला सांगा आणि मला बर्थडे हां फोटो हां याच्यात बी टाकू मस्त गाणी बिणी टाकून तर माझा बर्थडे होता काल ना तर लय जणांनी मला विश केले तर धन्यवाद सगळ्यांचा आज पण हॅपी बर्थडे भाई लय इंस्टाग्रामवर तर आवडत नसते तर नसते मला ब्लॉग बनवायचा तर चला आता खालती मगच पासून गोला प्यायची इच्छा होती तर वरती गोला नाही तर आता खालती जाऊ ना तिथे गोला गावचं कुठे गेल्या ही मामा हरवेल पण मामाच गायब आहे केस मागे कर कोणी मारली तुला ती कॅमेरा चालू केली ना मग ती चूप बसत अरे जराक्स तू व्हिडिओ मध्ये ये ना तू असतं व्ह्यू भेटतील समजला ग A few moments later. पनीर मसाला पनीर मटर मसाला तर आता भूक लागले तर एक ठिकाणी खायला थांबल्या खाऊन घेता मोबाईल मध्ये चार्जिंग बी कमी येतं मोबाईल चार्जिंगला बी लावून ठेवतात तर पुढं ब्लॉग बघत खायचं त्याला हा मॅगी पाहतो का याच्यान हा स्विमिंग करते यार तर आता जेवून झाले आमचा ना मी 5 मिनिटं झोपलेलो मी फोन बी 100% चार्जिंग झाले आता निघल्या आता एक ठिकाणी थांबायचा पण निघतो तिकडेच गाडी आहे A few moments later. नवीन फोटोग्राफर आलेला आहे बघा कसा फोटो काढते खंडाला गाठान उभा आहो मस्त हवा सगळी चारी बाजूची हवा वाटतं आई जरा रस्त्याच्या आतमध्ये हो व्हिडिओ काढण्याच्या नादा विसरू नको हायवे उभी आहे सपकन गाड्या येतात इकडे अशी तर सगळ्यांना माहितीच आहे इथं सांगायचं का इकडून ट्रेन वगैरे जाते त्या नाही हायवे कसलं भारी वाटतं
मग फोटो काढायचा का इथेशी आता कसा मी ते याजेव कसा बसतात लोक याजेव बी बसतात ना मग चायला तर खाटली लागते आता पण बाबा 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 तर आता आम्ही घरा आल्या ना लई दमल्या पनुजाची बोलली ते प्रमाणे आणि आम्ही आलो कुठच्या MIDCच्या आलो ना पनुजा तलोजांच्या आली मागे पुढं ट्रॉफिक वगैरे काही लागली नाही मस्तपैकी जाऊन आलो आणि मस्तपैकी गेलो आणि दर्शन लय भारी झाला आमचा ना मजा पण लय आली तर ठीक आहे हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू हो माहिती आहे व्हिडिओची एंडिंग आली ना तुम्ही बोलता का फोटो टाकणार होता काही टाकलं नाही तर म्हणजे इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघले तर चॅनल सबस्क्राईब पण करून घ्या